चला तर मंडळी, आज आपण बनवतो आहे अक्षय तृतीयामध्ये बनवली जाणारी तांदळाची खीर. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर इथे तांदळाची खीर बनवण्यासाठी 1.5 चमचा मी बासमती राईस घेतलेला आहे. छान नीटवाट करून घ्यायचा, छान असा धुवून घ्यायचा. धुतलेला तांदूळ एका कापडावरती सुकायला ठेवायचा आहे. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळं पाणी सुकून झालं की थोडंसं 1 चमचाभर तूप टाकायचं कढईमध्ये आणि त्या तुपामध्ये तांदूळ घालून छान फुलवून घ्यायचे. तांदूळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा तांदळाचा रवा तयार करायचा. आता हा तयार झालेला रवा अर्धा लिटर दुधामध्ये घालायचा आहे आणि सुरुवातीचे 7 ते 8 मिनिट छान असा शिजवून घ्यायचा. आणि इथे लक्षात येईल की 7 ते 8 मिनिटांमध्ये तांदूळ छान फुलायला लागलेला आहे. आता तांदूळ चांगला फुलला की यामध्ये घालायची आहे साखर. तर इथे साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी 7 ते 8 चमचा एवढी साखर घातलेली आहे. आता इथे आपण ड्रायफ्रूटचा तडका बनवायचा आहे. त्यासाठी पुन्हा 2 चमचा तूप घालायचं आणि काजू बदाम घातलेले आहेत, ते परतून घ्यायचे. आणि आता हे परतलेले काजू बदाम या तयार झालेल्या खिरीमध्ये घालायचे आहेत. पुन्हा छान एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि आवडीप्रमाणे इथे आपण वेलची सुंठ पावडर घालू शकतो. मी इथे 1 चमचा वेलची सुंठ पावडर घातलेली आहे. वेलची सुंठ पावडर घातल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिट छान अशी इथे खीर उकळू द्यायची. छान खीर उकळल्यानंतर इथे तांदळाची झटपट खीर तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर ती आणखीन दाटसर होते आणि चविष्टसुद्धा लागते.